श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी केलेली धनलक्ष्मी कुंचनची सेवा मी दाखवणार आहे. तसेच विकत घेतलेला हा हार बघा मी एवढा छान मला मिळाला त्याच्याबद्दल सांगणार आहे. तसेच शुक्रवारी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केल्यामुळे मी गाजराचा हलवा केला आहे, त्याची थोडीशी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे. हा हार मी छबिलदास गल्ली दादरची, तिथे तो कृष्णा वडा फेमस आहे, बटाटे वडा, त्याच्यासमोरच हे दुकान आहे. हार एवढे सुंदर आहेत आणि मला मिळाले अगदी रिजनेबल रेटमध्ये. 100ला 2 मिळाले आहेत आणि वॉशेबलही आहे. मी ते 2 घेतले आहेत. खूप छान हार आहे, तुम्ही घ्या नक्कीच. बटाटे वडा मिळतो ना, त्याच्या अगदी समोरच हे हाराचं दुकान आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की घ्या, खूप सुंदर दिसतो. पहिल्यांदाच मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली मकर संक्रांतीला, तोही छान योग होता. आणि त्यानंतर मी केली काल शुक्रवारी, खूप सुंदर. आणि त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण कशी सेवा केली ते सांगितलं आहे. पहिल्या सेवेचाच मला खूप छान अनुभव आला आहे. माझी छान एक मनातली इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे मी आता हे परत दर शुक्रवारी करायचा विचार करत आहे, लक्ष्मी कुंचनची ही सेवा. हे बघा, इथे मी 5 कमलगट्टा, 5 हळकुंड, 5 लवंग, 5 वेलची, 5 कवड्या असं करून ह्या सेवा केली आहे. आणि हा एवढा सुंदर कुंचम मी मिशोवरून मागवला आहे. कॉपरचा आहे आणि मला तो फक्त 228ला मिळाला आहे. मैत्रिणीनं तुमचीही मनापासून इच्छा असेल तर नक्की मिशोवरून मागवा. खूप छान कुंचम आहे, कॉपरचं आहे. असं मी त्याच्याखाली नाण्यांची कमळ बनवून घेतलं. त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून घेतल्या. त्यानंतर 5-5 ज्या मी घेतलेल्या वस्तू आहेत त्या टाकून परत तांदूळ व हळद कुंकू टाकायचे. अशा प्रकारे ही सेवा करायची. आणि हा बघा हार, तो मी जो घेतला आहे ना 50 रुपयाला, एवढा सुंदर दिसतो की खऱ्या हाराला मागे काढेल. कुंचम सेवेसाठी दादरवरून ही मला छोटी गुलाबही छान मिळाली. फुलांनी असा माझा देवारा सुंदर सजला होता. आणि कुंचम सेवेत शेवटी मी माता लक्ष्मी व गणपतीचं चांदीचा शिक्का ठेवला आहे आणि त्याला गुलाबही वाहिली आहेत. अशा तऱ्हेने खूप सुंदर अशी माझी कुंचम सेवा झाली. मकर संक्रांतीलाही मी अशीच सुंदर सेवा केली. तुपाचा दिवा लावला इथे, तेलाचा, तुपाचा. आणि नैवेद्यासाठी मी हा खास गाजर हलवा केला. गाजर आधी दुधात मंद आचेवर चांगली शिजवून घेतले. गाजर व्यवस्थित शिजवून जरा घट्ट असा तयार झाल्यानंतर मी त्यात मावा टाकलेला. मी मावाही आणला होता, तो मावा टाकला. मावाने परत थोडंसं पातळ होतं. परत ते मंद आचेवर शिजवत जेव्हा घट्ट होतं त्यानंतर त्यावर मी साखर टाकली. साखर टाकल्यानंतरही साखर वितळल्यामुळे परत थोडासा शिरा असा सैल पातळसर होतो. परंतु तो परत मंद आचेवर शिजून तो घट्ट करायचा. हा छानसा लालसर कलर बीटामुळे आला आहे. अगदी चिमूटभर मी बीट किसून टाकलं, त्यामुळे सुंदर असा लालसर कलर आला आहे. आणि असा घट्ट होतो आहे हलवा. आणि असा घट्ट झाला की गॅस बंद करायचा. खूप सुंदर लागतो. पण पूर्ण प्रक्रिया मी मंद आचेवरच केली आहे. शेवटी वेलची पावडर टाकायचे. खूप सुंदर झाला होता हलवा. नैवेद्य दाखवायचा असल्यामुळे मी वरण भात आणि हे वालाचं भिरडं केलं होतं. आणि पाणी वाफवून करतात ती भाकरी केली होती, खोय घालून करतात ती भाकरी केली होती, तांदळाच्या पिठाची भाकरी. आणि पाणी वाफवून ही केलेली भाकरी लाटून आपण करू शकतो. छान लाटून होतात आणि अगदी नरम होतात. आणि असं बघा किती सुंदर फुगते, छान होतात. खोय घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. पाहिजे तेवढं आपण पातळ लाटू शकतो. इथे मी या कावळ्याला पीठ देत आहे. कावळा आणि कावळीण असे दोघंही येतात. जेव्हा मी सकाळी टिफिन करत असते, पीठ मळत असते, तेव्हा हे पीठ खायला येतात. त्यानंतर अख्खा दिवस येत नाहीत. कसं पक्ष्यांशी आपण जसं प्रेम करू तसं ते आपल्याजवळ येतात. एक हार मी इथे स्वामी समर्थांना घातला आहे. असा माझा छोटासा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.